नमस्कार. निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे एक रानभाजी, ती म्हणजे कटुरले. कटुरल्यांची ही भाजी खायला खूपच पौष्टिक असते आणि ही भाजी जेवढी पौष्टिक आहे तेवढीच ती चवीलाही अगदी उत्तम लागते. तर लगेचच आपण कटुरल्यांची भाजी करायला सुरुवात करूया. इथे मी हे पाव किलो कटुरले घेतलेले आहेत. आता हे कटुरले मी चांगले पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहेत. तर कटुरल्यांना कुठे कीड वगैरे लागलेली असेल तर ती आपल्याला अगोदरच पाहून घ्यायची आहे. जर कुठे कीड लागलेली असेल तर ते कटुरले आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. इथे आपण अशा पद्धतीने कटुरल्यांचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण याचे असे छोट्या छोट्या प्रकारे तुकडे करून घेऊयात. काही कटुरल्यांमध्ये अगदी जाड आणि कडक बी असतं, तर ते बी आपल्याला कापतानाच काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते भाजीमध्ये आपल्याला कडक लागणार नाही. आता आपल्या ह्या सर्व कटुरल्यांच्या फोडी अशा पद्धतीने तयार करून झालेल्या आहेत. तर मी हे सर्व पाव किलो कटुरले अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. लगेचच आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया. तर इथे मी शेगडीवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी हे 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छान तापलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. पाव चमचा जिरंसुद्धा टाकलेलं आहे. मोहरी आणि जिरं आपलं छान तळतळलं आहे. जिरंसुद्धा आपलं छान फुललं आहे. तेव्हा आपण यामध्ये लसूण 5 ते 6 पाकळ्या ठेचून घालून घेतलेला आहे. आता यामध्ये साधारण एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो सुद्धा घातलेला आहे. कांदा आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला मस्त असा परतला गेलेला आहे. तेव्हा आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आहे. 1 चमचा धना पावडरसुद्धा घालून घेते आहे आणि आता हळद आणि धना पावडर आपण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण हिरवी मिरची आपल्याला घालायची असेल तर आताच आपण घालू शकता, पण मी या भाजीमध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे, त्यामुळे मी ती भाजी शिजल्यानंतर घालणार आहे. तर आता आपण यामध्ये कटुरले आपले जे कापलेले होते ते घालून घेणार आहोत. मी यामध्ये आपले कटुरले घालून घेतलेले आहे. आता आपल्याला हे कटुरले तेलामध्येच परतून घ्यायचे आहे. भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. भाजीमध्ये आपण जर पाण्याचा वापर केला तर आपली भाजी थोडीशी अशी पानसट लागते. त्यामुळे आपल्याला तेलावरच हे कटुरले वाफवून घ्यायचे आहेत. एकदा आपण भाजी चेक करून पाहूयात. तर भाजी आपण अशी वरची खाली करून घेणार आहोत. भाजी अजून आपली शिजायची बाकी आहे. तेव्हा अजून आपण एकदा 5 मिनिट यावर झाकण ठेवून अशीच भाजी शिजवून घेऊयात. भाजी आपली छान अशी शिजलेली दिसत आहे. भाजी एकदा आपण हलवून घेऊयात. भाजीला मी इथे 7 ते 8 मिनिट वाफेवरती शिजवून घेतलेली आहे. तेलामध्येच आपली ही भाजी छान अशी शिजली जाते. पाहू शकता कटुरले किती छान असे शिजले गेलेले आहेत. भाजी आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे. तेव्हा मी त्यामध्ये आपले नाश्त्याचे 2 चमचे भरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेते आहे. आता सर्व भाजी आपण मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट आणि लाल मिरची पावडर आपल्याला भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. ही कटुरल्यांची भाजी खायला अगदीच अप्रतिम अशी लागते. ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. मीठ घालून आपण भाजी चांगली अजून मिक्स करून घेऊयात.
तर आपली ही अशी कटुरल्यांची भाजी तयार होत आहे. आता आपण यावर थोडा वेळ अजून एकदा 2 मिनिट फक्त झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता यामध्ये मी कोथिंबीर घालून भाजी एकदा अजून मिक्स करून घेणार आहे. तर पाहू शकता आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे. मस्त अशी आपली चमचमीत कटुरल्यांची भाजी तयार आहे. आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.